बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 15 ऑगस्टला मटण चिकन दुकान आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि 27 ऑगस्ट रोजी संवत्सरी दिवशी हे आदेश लागू असतील असं परिपत्रक महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलं आहे। तर जळगावातही 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। शहरामध्ये प्रथमच मांस विक्री करण्यावर बंदी आणण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या निर्णयावर चिकन मटण विक्रेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। तर कुणी काय खावं यात सरकारला रस नसल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। तसंच ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हा निर्णय घेण्यात आला होता असंही फडणवीस म्हणाले। मांसबंदीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी महायुती सरकारला धारेवर धरलाय। तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक आणि नामर्द करत आहात। तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर करू नका, पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदीशाळा बनवली आहे। लोकांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे असं राऊत म्हणाले। मांस विक्री बंदी संदर्भात अजित पवारांनी कान टोचल्यानंतर रोहित पवारांनी दादांना टोला लगावलाय। अजित पवारांनी केवळ मीडियासाठी भूमिका घेऊ नये, ते सत्तेत आहेत, त्यांनी प्रशासनाला खडसावून सांगावं असं त्यांनी म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।